नमस्कार. ही बातमी नाही, ही एक सत्यकथा आहे. ही गोष्ट आहे इराणमधील गोळी कोहकांची. वय अवघं 12 वर्ष. हातात खेळणी असायला हवी होती, पण तिचं लग्न लावून दिलं गेलं, तोही स्वतःच्या चुलत भावाशी. एका वर्षातच ती आई बनली. वय फक्त 13. ना हॉस्पिटल, ना डॉक्टर, ना कुणाची मदत. घरातच बाळाचा जन्म. वेदना, भीती आणि अज्ञान यांच्यात हे तिच्या आयुष्याचं सुरुवातीचं वास्तव होतं. पण पुढचं आयुष्य याहूनही कठोर ठरलं. नवरा वयाने मोठा आणि हातानेही. दररोज मारहाण, शारीरिक छळ, मानसिक अत्याचार. वर्षानुवर्ष ती सगळं सहन करत राहिली, कारण तिच्याकडे पर्याय नव्हता. पण 2018 मध्ये सगळं बदललं. त्या दिवशी तिचा नवरा तिच्या 5 वर्षांच्या मुलाला निर्दयपणे मारत होता. तिने विरोध केला, मदत मागितली. भांडण वाढत गेलं आणि त्या गोंधळात तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. आज न्यायालय म्हणतं ती खुनी आहे. आज सरकार म्हणतं तिला फाशी. आज गोळी कोहकान 25 वर्षांची आहे आणि कदाचित ती 2026चा सूर्योदय पाहणार नाही. संयुक्त राष्ट्रांनी या फाशीला विरोध केला आहे. त्यांच्या मते हा बालविवाह, घरगुती हिंसा आणि न्यायव्यवस्थेतील भेदभावाचं उदाहरण आहे. तिला वाचवण्यासाठी एकच मार्ग सांगितला गेला: ब्लड मनी. $90,000, जवळपास 81 लाख रुपये. एका अशिक्षित, गरीब, एकटी स्त्रीसाठी अशक्य रक्कम. प्रश्न हा नाही की तिने गुन्हा केला का. खरा प्रश्न हा आहे, तिला पर्याय दिले गेले होते का. जर एखादी आई आपल्या मुलाला वाचवते तर तिला मृत्यूदंड द्यायचा का. हा चॅनल नवीन आहे, पण इथे आम्ही अशाच कथा सांगणार आहोत. खऱ्या क्राईम स्टोरीज, आंतरराष्ट्रीय प्रकरणं आणि त्याचसोबत फिल्मी रिव्ह्यूज आणि धक्कादायक खुलासे. अशा कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा सपोर्ट गरजेचा आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण कधीकधी एक कथा अनेक प्रश्न उभे करते आणि गोळी कोहकांची गोष्ट आजही उत्तरांची वाट पाहते.